उठ नवीन आहे बाकी अभी थोड़ा सा थका हुआ है। गुड मॉर्निंग। आज आपला 365 दिवस पाणी आणि कॉफी नाही करू तर चला आवरा होता। आज गुढीपाडव्याचा नवीन वर्षात दुसरा दिवस आहे तर चला करणला फोन केला तर निघू आता प्रॅक्टिसला। आपल्या मराठी महिन्याचं नवीन वर्ष दुसरा दिवस महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आपण निघू आपल्या कामाला। महिन्याचं नवीन वर्ष होतं तर त्यामुळं काल लई जणांनी गाड्या घेतल्या 4 व्हीलर। माझ्या मित्रांनी 2-3 जणांनी घेतल्या 2 व्हीलर घेतल्या कारण की मराठी महिन्यातलं नवीन वर्ष असतं गुढीपाडवा। तर आपण घेऊ आत्ताच टाईम आहे तर चला करणला कॉल केला तर करण येतोय। नवीन वर्षाचं नवीन घ्या आपण काहीतरी कमिटमेंट करा। आपण ते केलं तर जानेवारीमध्ये तर बघू आता आपले जानेवारीमध्येच एंड होणार आहे। ते जानेवारीमध्ये एंड व्हायला पहिलं काम आपण पूर्ण टार्गेट कंप्लीट झालं तर आपलं हे आपण एकदा केदारनाथला जाऊन येऊ। बघू कारण आपण एवढेच 2-3 जणच आत्ता जेवढे सपोर्ट करते तेवढेच बस। नंतर काय नंतर एकदा जर फेमस झालं आणि सक्सेसफुल झालं सगळेजण येते मग मेन गोष्ट ती असते। आता जे सपोर्ट करते तेच मेन लोक असते। तर चला आज सुद्धा कॉम्पिटिशन बघा कोणीच नाही सर। कॉम्पिटिशन नसतं ते आपलं मनाची गोष्ट असते। आपलं जे काम करायचं ते 100% मनापासून करा आणि टार्गेटला विचार नाही करायचं लय मोठं टार्गेट आहे आपलं ते कंप्लीट करायचं होईन का नाही होईल। प्रत्येक दिवसातलं जे आहे ते ती टास्क 100% मन लावून कंप्लीट करा तुमचं टार्गेट आपोआप कंप्लीट होईल। जसं मी 1600ला याला सांगतो 1600ची प्रॅक्टिस करू नका तुम्ही फक्त पर डे इव्हेंट ओके करा तुमचं 1600 एकदम ॲक्युरेट ओके होईल। ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। चला आणून दिलं तिसरी ही चौथी रेग्युलर आपली ही एक्सरसाइज करायचा तुला स्ट्रेचिंग करायचं कामच नाही। लोअर बॉडी पूर्ण फिनिश। चला वॉर्मअप झाला आपला कंप्लीट। तर आज एक स्पेशल वर्कआउट आहे लई दिवसानंतर आला आपला तर चला आता रनिंगची तयारी करू। वर आलो होता आपण जॉगिंगची तयारी करू आता। गादी त्या दिवशी पलटीच भेटलीच नाही याचे माईकची। आता उन्हाळा चालू झाला ना तर माईकला गरमत असं कुठं पडलं काय माहिती ते 2 दिवस पडलं बरं ते आपल्या लक्षात नव्हतं चिटकून घ्या। चला जॉगिंगला तयारी करू। चल उठ
50 किलोमीटर मारलं काय? तर आपले 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली. तर वॉकिंग करू आता आपण. आणि वातावरण पर आभाळ आलेलं आहे त्याच्यामुळे थोडं दम लागायला. तर वॉकिंग करू आता आपण. आजचा वर्कआउट आहे आपला लॅडर वर्कआउट. लई दिवसानंतर आणलं ते गौरव करून लॅडर. आता आपण म्हणजे लॅडर ते आणून दिलं, पण एवढे लॅडर वर्कआउट असलं ना आपल्याला वर्कआउट वेगवेगळे करता येते. नाही ते काय आपण पहिले दोरी टाकून करत होतो ना, त्याच्यामुळे काय व्हायचं दोन्ही जास्त इव्हेंट जमत नव्हते आणि पाय पण ॲक्युरेट पडत नव्हते मागं पुढं आणि टाइमपास करतो बरं बरोबर मारित नव्हता तो. त्याच्यामुळे आता कसं ॲक्युरेट पाय पडते आणि ॲक्युरेट वर्कआउट पण प्रॉपर होतो. त्यासाठी लॅडर वर्कआउट लागतं. तर चला आता वॉकिंग करू आणि आपलं खाली जाऊ वर्कआउटला. तर चला आपण लॅडर वर्कआउट करू. काढ्याला आहे भाऊ, मला वाटलं काय भरेल का म्हणजे ठेवून. चल आज लॅडर वर्कआउटचे सेट मारू वेगवेगळे. तर चला इथेच मारायचं ना, इथेच मारू. ब्लॉक सगळे सेम आहे का मग पट. चला लॅडर टाकलं, आता वर्कआउट करू. त्या साईडने जमन, कॅमेरा त्या साईडने लावून लागणार ना. आज सगळा ब्लर येऊ राहिला आज पूर्ण. चला आजचं वर्कआउट चालू करू. लॅडर वर्कआउटला पहिली एक्सरसाइज आहे आपली इन आउट वर्कआउट. इन आउट आणि लेग शेपल हे 2 वर्कआउट असतात, ते सगळ्यात पहिली करणं लागतं. चला करू. तर एक्सरसाइज लॅडर वर्कआउट ती एक्सरसाइज दुसरी. चला लॅडर वर्कआउटचा वर्कआउट 3. चला
उठ नवीन आहे बाकी शेर अभी थोड़ा सा थका हुआ है. तर लॅडर वर्कआउटचं एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. तर बेसिक मारले आणि 2-3 सेट मारले आपण फक्त. तर चला लॅडर वर्कआउट झाला संपला. आता आपण डिप्स मारू. चला डिप्स पण नवीन लॅडरमधले डिप्स मारू आपण. चला सगळ्यात हार्ड एक्सरसाइज डिप्स मारणं भाऊ. मला 10 किलोमीटर पळायला काय प्रॉब्लेम नाही भाऊ. डिप्स 10 डिप्स म्हणलं ना हात नकोच म्हणते मारायला. जीवावर येतं पूर्ण. तर चला लॅडर वर्कआउट कंप्लीट झाला. तर आपण आता पुढच्या वर्कआउट करतो. पुढचा वर्कआउट स्किपिंग झालं. लॅडर वर्कआउट कंप्लीट. तर आपण रेग्युलरमध्ये स्किपिंग मारू आपण. चला किती मार्क्स 50-50 5 सेट. चला 5 सेट लॅडर बाजूला तर वाईड अँगलमध्ये घेऊ आपण. करून थंड आहे अजून नाही दिलं. करून थंड चिल घेते करून. ये शब्द नव्हता म्हणायला पाहिजे. 2 तोंडात आला पाहिजे होत्या. हे शब्द करून घेतला नाही. करून पेटणार आहे आता. तर स्किपिंगचे 100-100चे 5 ते 6 सेट मारले आपण. तर चला आता 5 ते 6 सेटनी काहीच वाटत नाही. रेग्युलर झालं. तर चला स्ट्रेचिंगची तयारी करू आता. मारायला काय एवढा उत्साह. चल फट्टा घे. चला स्ट्रेचिंग करू आता. काय ते हातात घ्यायचं. हे टाकायचं. हे टाकलं आणि ते हातात घेतलं. हे गंमतच नव्हतं लागत तुमची 2-3 दिवसापासून. जाऊ दे म्हटलं तेव्हा आमची थोडी जिंदगी ध्यान ते आमची युनिट व्हायची ना. मग काही असलं का मग त्याला आम्हाला विचारावं लागत होतं. पिक्चर नाही का कोणाला नाही करायचं. सगळे पोरं बाहेर पोरी आतमध्ये. कोणी थांबत नाही त्याला. चल पहिले सिटअप मारू. वातावरण
वातावरण 5-6 दिवस सांगितलं म्हणून अंदाजे काय वातावरण कसं आहे पाय ना उन्हाळ्यात दुपारी किती ऊन पडायला हां आता मग एकदा पाऊस पडला मग बॅग जायचं हे स्ट्रेचिंग वर्कआउट झाल्यानंतर ही कंपल्सरी करायची दरवेळेस सांगतो मसल एकदम फ्री होऊन जाते मौन धरा 5 मिनटं कामाला लागा मसल थोडी दिसायली हां थोडंसं दिला समाजाला टाक चला लॉंग लॉ इथून सोबत लॉंग लॉ हां 30 दिवस प्लस नाही छोटी नाही लावायची 30 दिवस प्लस 90 होत आले एकदम डबल गुंतून देऊ लागले मला त्या माग गुंतलो मी 90 दिवस आता नाही रेस नेस लावायचे ना तर मग ठीक आहे ना 5 राऊंड मारायचे मग ते तुम्ही जिंकसान मग 5 राऊंड ठीक आहे 10 करू हां तुला काय एवढं 40 राहतो आमचा चला स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली जाऊ द्या एकदम तुमची काय म्हणते पावर चेक करतो उद्या कसं काय माझ्या तोंडात मारलं ठीक आहे काय जिवंत आहे आजचा वर्कआउट झाला कंप्लीट टाकणार आहे अकाउंट टाइमपास कराल गावाचा चल एक पाठवला होता इन्स्टॉल तुला व्हिडिओ कॉमेडीचा एक कोणता का माहिती नाही हाय तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आज केला आपण लॅडर वर्कआउटचे वेगवेगळे सेट मारले आज तर लॅडर आलं आपलं आता आपण दोरीने जुगाडणी मारत होतो तर लॅडर झालं कंप्लीट तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय वातावरण आहे बाय आत्ताशी सूर्य चमकून आलं येडे पूर्ण सकाळपासून ब्लर होतं बरं तर चला